बंधू-भगिनींनो, आज मी मत्तेच्या शुभवर्तमानातील मत्ते अध्याय 9 वचन 36 ते अध्याय 10 वचन 8 112 शिष्यांना पाठवतो यावर चिंतन करत आहे. मत्तेच्या शुभवर्तमानातील या उतार्यात येशू मेंढपाळ नसलेल्या मेंढरांप्रमाणे त्रासलेल्या आणि असहाय्य अशा जमावाला पाहतो. म्हणून तो आपल्या शिष्यांना सांगतो की पीक भरपूर आहे पण काम करणारे थोडे आहेत. तो त्यांना पुढे सांगतो की त्यांनी पिकाच्या धन्याला त्याच्या शेतात काम करणारे पाठवण्याची विनंती करावी. त्यानंतर तो 12 शिष्यांना पाठवतो आणि त्यांना अशुद्ध आत्मे घालवण्याचा व प्रत्येक रोग आणि आजार बरे करण्याचा अधिकार देतो. त्यांना पाठवण्यापूर्वी तो त्यांना काही उपयुक्त सूचनाही देतो. येशू 12 शिष्यांना पाठवतो. यावरील माझ्या चिंतनाची सुरुवात मी सिस्टर लिझा यांच्या एका हृदयस्पर्शी कथेने करू इच्छितो. कोविड रुग्णांची सेवा करताना कोविडची लागण होण्याचा आणि मृत्यू ओढवण्याचा धोका असूनही त्यांनी गंभीर कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी सरकारने उभारलेल्या एका वैद्यकीय केंद्रात स्वेच्छेने काम करण्याची तयारी दाखवली. कथा. लिसा एका शहरातील आपल्या कॉन्व्हेंटच्या दवाखान्यात काम करणारी एक नन होती. तिच्या समर्पित सेवेमुळे आणि रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांबद्दल असलेल्या तिच्या प्रेमामुळे व काळजीमुळे रुग्ण आणि इतर लोक तिची खूप प्रशंसा करत असत. जेव्हा तिच्या देशातील काही शहरांमध्ये कोविड-19चा प्रादुर्भाव झाला आणि अनेक लोक या विषाणूने बाधित झाले, तेव्हा सरकारने काही वैद्यकीय केंद्रे उभारली. तिथे गंभीर कोविड रुग्णांवर उपचार केले जाऊ शकत होते. विषाणूची लागण अनेक लोकांना होत असल्यामुळे त्या सर्व कोविड रुग्णांची काळजी घेण्यासाठी डॉक्टर आणि नर्सेस यांची नितांत गरज निर्माण झाली. गंभीर कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी सरकारने खास उभारलेल्या वैद्यकीय केंद्रांमध्ये सेवा देण्यासाठी परिचारिकांनी स्वयंसेवा करावी असे आवाहन सरकारने केले होते. जेव्हा सिस्टर लिझा यांना सरकारच्या या आवाहनाबद्दल कळले तेव्हा त्यांनी तात्काळ कॉन्व्हेंटमधील आपल्या वरिष्ठांशी संपर्क साधला आणि सरकारच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी सरकारने खास तयार केलेल्या त्या केंद्रांपैकी एकामध्ये परिचारिका म्हणून स्वयंसेवा करण्याची परवानगी मागितली. सुरुवातीला सिस्टर लिझाच्या वरिष्ठांनी तिच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत मिळून कोविडग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी सरकारने खास तयार केलेल्या केंद्रांमध्ये स्वयंसेवा करण्यापासून तिला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. त्यांना भीती होती की कोविडचा सिस्टर लिझावर हल्ला होऊ शकतो आणि कोविड रुग्णांची सेवा करताना मरण पावलेल्या इतर अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे ती सुद्धा कोविडची बळी ठरू शकते. पण सिस्टर लिझा आपल्या निर्णयावर ठाम होती. अखेरीस तिचे वरिष्ठ नरमले आणि त्यांनी तिला कोविडग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी सरकारने तयार केलेल्या त्या केंद्रांमध्ये स्वयंसेवा करण्याची परवानगी दिली. कथेचा संदेश. या कथेचा संदेश हा आहे की सिस्टर लिझासारखे येशूचे काही शिष्य आहेत जे गरजू लोकांना मदत करण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देण्यास तयार असतात. आपण सुद्धा आपला वेळ, प्रयत्न आणि पैसा यांचे बलिदान देण्यासाठी आणि गरजू लोकांना भावनिक आधार देण्यासाठी तयार व इच्छुक असले पाहिजे आणि गरज पडल्यास आपण गरजू लोकांसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देण्यासही तयार असले पाहिजे. जेव्हा त्यांनी गर्दी पाहिली तेव्हा त्याला त्यांचा कळवळा आला, कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांप्रमाणे त्रस्त व असहाय्य होते. मत्ते 9:36. जेव्हा त्यांनी गर्दी पाहिली तेव्हा त्याला त्यांचा कळवळा आला. लोकांची दुःखद आणि कठीण परिस्थिती लोकांमध्ये 3 प्रकारच्या प्रतिक्रिया निर्माण करते. पहिले म्हणजे लोकांना दुःख भोगणाऱ्या लोकांविषयी सहानुभूती, सिंपथी वाटते. दुसरे म्हणजे त्यांना दुःख भोगणाऱ्या लोकांविषयी समानुभूती, एम्पथी वाटते. आणि तिसरे म्हणजे त्यांना दुःख भोगणाऱ्या लोकांविषयी करुणा, कंपॅशन वाटते. सहानुभूती, सिंपथी. लोकांचे दुःख पाहणाऱ्या लोकांची सहानुभूती ही पहिली प्रतिक्रिया असते.
परंतु अशी सहानुभूती म्हणजे दुःख भोगणाऱ्यांवर दया करण्यासारखेच आहे. सहानुभूतीमुळे दुःख भोगणाऱ्या लोकांना फारशी मदत होत नाही. समानुभूती, एम्पथी, लोकांचे दुःख पाहणाऱ्या लोकांची समानुभूती ही दुसरी प्रतिक्रिया असते. समानुभूती ही सहानुभूती किंवा दयेपेक्षा श्रेष्ठ आहे. समानुभूती म्हणजे दुसऱ्याच्या भावना समजून घेण्याची आणि त्या वाटून घेण्याची क्षमता. 3. करुणा, कंपॅशन. करुणा ही सहानुभूती आणि समानुभूतीपेक्षा श्रेष्ठ आहे. सहानुभूती म्हणजे दुःख भोगणाऱ्या लोकांबद्दल केवळ दया वाटणे, पण ती फक्त तेवढ्यापुरतीच मर्यादित राहते, त्या पलीकडे जात नाही. या उलट समानुभूतीमध्ये आपण दुःख भोगणाऱ्यांच्या भावना समजून घेण्याचा आणि त्या वाटून घेण्याचा प्रयत्न करतो, पण समानुभूतीसुद्धा केवळ भावनिक पातळीवरच राहते. परंतु करुणेमध्ये आपण दोन्ही करतो. आपण दुःख भोगणाऱ्यांच्या भावना समजून घेण्याचा आणि त्या वाटून घेण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्यांचे दुःख कमी करण्यासाठी प्रत्यक्ष काहीतरी करून आपण दुःख भोगणाऱ्यांना त्यांच्या त्या दुःखातून मुक्त करण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला आजारपणामुळे त्रास होताना पाहतो, तेव्हा आपण आपल्या आर्थिक संसाधनातून त्या व्यक्तीला योग्य वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करतो. किंवा जर आपल्याला एखादी निराश व्यक्ती दिसली तर आपण त्या व्यक्तीसोबत राहून तिच्याबरोबर वेळ घालवून आपल्या पद्धतीने तिला समुपदेशन करून तिला दुःखातून मुक्त करण्याचा प्रयत्न करतो. आणि जेव्हा आपल्याला असे आढळते की त्या व्यक्तीला व्यावसायिक मदतीची गरज आहे, तेव्हा आपण तिला योग्य व्यावसायिक उपचार मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. कधीकधी हे करण्यासाठी आपल्याला वेळ घ्यावा लागतो आणि कधीकधी त्या निराश व्यक्तीवर व्यावसायिक उपचार करण्यासाठी आपल्याला स्वतःचे पैसेही खर्च करावे लागू शकतात. करुणा, कंपॅशन. नैराश्यग्रस्त लोकांच्या दुर्दशेला दिलेल्या या प्रकारच्या सकारात्मक प्रतिसादाला सामान्यतः करुणा म्हणून ओळखले जाते. अशा करुण्याला भावनिक समानुभूती, अफेक्टिव्ह एम्पथी असेही म्हणतात. भावनिक समानुभूती दुसऱ्या व्यक्तीच्या भावना समजून घेण्याची आणि योग्य प्रतिसाद देण्याची क्षमता समाविष्ट असते. अशा भावनिक समानुभूतीमुळे दुसऱ्या व्यक्तीच्या कल्याणाबद्दल चिंता आणि वैयक्तिक दुःखाची भावना आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकते. मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे, मत्ते 9:36b. मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे हा वाक्यप्रचार अशा लोकांना सूचित करतो जे अत्यंत दुःखद परिस्थितीत आहेत आणि ज्यांच्या आध्यात्मिक, भावनिक आणि शारीरिक गरजांची काळजी घेण्यासाठी कोणीही नाही. येशूच्या काळात लोकांच्या आध्यात्मिक, भावनिक आणि शारीरिक गरजांची काळजी घेण्यासाठी कोणीही नव्हते. त्यामुळे जेव्हा त्याने गर्दी पाहिली तेव्हा त्याला त्यांचा कळवळा आला, कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांप्रमाणे त्रस्त व असहाय्य होते. मत्ते 9:36. स्वर्गीय पित्याने आपल्या देखभालीसाठी सोपवलेल्या लोकांच्या आध्यात्मिक, भावनिक आणि शारीरिक गरजांची आपण काळजी घेतली पाहिजे आणि इतरांनाही तेच करण्यास शिकवले पाहिजे. मग तो आपल्या शिष्यांना म्हणाला, पीक भरपूर आहे पण काम करणारे थोडे आहेत, म्हणून पिकाच्या धन्याला विनंती करा की त्याने आपल्या शेतात काम करणारे पाठवावे. मत्ते 9:36-10:8. पीक भरपूर आहे पण काम करणारे थोडे आहेत. मत्ते 9:37. येशूला माहीत होते की त्याच्या शिष्यांची संख्या नेहमीच कमी असेल, म्हणून त्यांनी त्याचे कार्य पुढे चालवण्यासाठी आणि परमेश्वराच्या राज्याची सुवार्ता पसरवण्यासाठी केवळ 12 शिष्यांचीच निवड केली होती. येथे येशू त्याच्या काळातील आणि भविष्यात येणाऱ्या काळातील शिष्यांच्या संख्येच्या कमतरतेबद्दल त्याची समज स्पष्ट करतो. आजही जगभरात आपल्याला अशाच परिस्थितीचा सामना करावा लागतो. जगभरातील देशांच्या आणि लोकांच्या संख्येच्या तुलनेत येशूच्या शिष्यांची संख्या खूपच कमी आहे. म्हणूनच येशू आपल्याला परमेश्वराला प्रार्थना करण्यास सांगत आहे की त्याने त्याच्या शेतात काम करणारे पाठवावे. येशूने आपल्या शिष्यांना सांगितले, म्हणून कापणीच्या धन्याला विनंती करा की तो आपल्या शेतात कामगार पाठवो. मत्ते 9:38. आपण सेवा कार्यासाठी सतत प्रार्थना केली पाहिजे, जेणेकरून जगाच्या उद्धाराचे येशूचे कार्य पुढे चालवण्यासाठी त्याच्या अनुयायांची पुरेशी संख्या उपलब्ध होईल.
जर परमेश्वराने आपल्याला त्याचे शिष्य होण्यासाठी बोलावले तर आपण त्याच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देण्यास संकोच करू नये. आणि जर आपण पालक असू आणि परमेश्वराने आपल्या एका किंवा एकापेक्षा जास्त मुलांना त्याच्या मळ्यात कार्य करण्यासाठी बोलावले तर आपण आपल्या मुलाला किंवा मुलांना आपल्याला सोडून येशूचे अनुसरण करण्याची परवानगी देण्यास नेहमी तयार आणि इच्छुक असले पाहिजे. असे करणे सोपे नसेल, पण येशूची आपल्याकडून हीच अपेक्षा आहे. आपल्याला विविध धर्म शिक्षण संस्था व धार्मिक गृहांना देखील मदत करण्याची गरज आहे. जिथे पौराहित्य किंवा धार्मिक जीवनासाठी उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाते. अशा प्रकारे येशूचे शिष्य बनू इच्छिणाऱ्या तरुण तरुणींना मदत करून आपण येशूचे खरे अनुयायी बनू शकू. येशू 12 शिष्यांना पाठवतो. येशूने आपल्या 12 शिष्यांना बोलावले आणि त्यांना अशुद्ध आत्मे काढण्याचा व प्रत्येक रोग व आजार बरा करण्याचा अधिकार दिला. मत्ती 10:1. येशूने आपल्या 12 शिष्यांना परमेश्वराच्या राज्याचा संदेश जगात पसरवण्यासाठी बाहेर जाताना आवश्यक असलेली संसाधने दिल्याशिवाय त्यांना बाहेर पाठवले नाही. येशू आपल्या शिष्यांना बाहेर पाठवण्यापूर्वी त्यांचे कार्य सोपे करण्यासाठी पुढील 2 देणग्या देतो. 1. येशूने आपल्या शिष्यांना अशुद्ध आत्म्यांना बाहेर काढण्याचा अधिकार दिला. आणि 2. येशूने आपल्या शिष्यांना प्रत्येक रोग आणि आजार बरा करण्याचा अधिकार दिला. 1. येशूने आपल्या शिष्यांना अशुद्ध आत्म्यांना बाहेर काढण्याचा अधिकार दिला. येशूने आपल्या शिष्यांना अशुद्ध आत्म्यांना बाहेर काढण्याचा अधिकार आणि सामर्थ्य दिले. येशूच्या काळात नवीन करारामध्ये वर्णन केल्याप्रमाणे हे अशुद्ध आत्मे म्हणजे दुष्ट आत्मे आहेत असे मानले जात होते, जे लोकांना आपल्या ताब्यात घेत असत. परंतु ते अशुद्ध आत्मे लोकांचे अशुद्ध विचार, इच्छा आणि हेतू दर्शवत होते की ते खरोखरच अशुद्ध आत्मे होते. हा एक वादग्रस्त मुद्दा आहे. अशुद्ध आत्मे म्हणजे काय हे कोणीही स्पष्टपणे परिभाषित केलेले नाही. ते पतन पावलेले देवदूत होते का, किंवा जगात भटकणारे मृतांचे आत्मे होते का, ती भूते होती का, आणि भूते कोण आहेत हा एक पूर्णपणे वेगळा प्रश्न आहे. अशुद्ध आत्म्यांची कोणतीही स्पष्ट व्याख्या नसल्यामुळे असे म्हणणे सुरक्षित आहे की अशुद्ध आत्मे म्हणजे लोकांचे पापी आणि दुष्ट विचार, इच्छा आणि हेतू आहेत. म्हणून याचा अर्थ असा होतो की येशूने आपल्या शिष्यांना लोकांचे पापी आणि दुष्ट विचार, इच्छा आणि हेतू काढून टाकण्याचा अधिकार दिला. येशूने आपल्या शिष्यांना प्रत्येक रोग आणि आजार बरा करण्याचा अधिकार दिला. येशूने स्वतः आजारी लोकांना बरे केले. त्याने प्रत्येक रोग व आजार बरा केला. यावरून स्पष्ट होते की येशूने आपल्या शिष्यांना प्रत्येक रोग व आजार बरा करण्याचा अधिकार दिला होता. आणि जगात येशूच्या शिष्यांनी आजारी लोकांना बरे केल्याची असंख्य उदाहरणे आढळतात. परंतु त्याच वेळी आपण हे समजून घेतले पाहिजे की येशूने आपल्या शिष्यांना केवळ शारीरिक रोग व आजार बरे करण्याचाच अधिकार दिला नाही, त्याने त्यांना भावनिक, मानसिक आणि आध्यात्मिक रोग व आजारही बरे करण्याचा अधिकार दिला. त्या 12 शिष्यांची नावे ही आहेत. पहिले शिमोन, ज्याला पेत्र म्हणतात, त्याचा भाऊ अंद्रिया, जब्दीचा मुलगा याकोब, त्याचा भाऊ योहान, फिलिप आणि बार्थोलोम्यू, थोमा आणि मत्ती नावाचा जकातदार, अल्फीचा मुलगा याकोब आणि थद्देयू, शिमोन नावाचा उत्साही आणि यहुदा इस्करियोत, ज्याने त्याचा विश्वासघात केला. मत्ती 10:2-4. येशूच्या या 12 शिष्यांपैकी यहुदा इस्करियोत नावाच्या एकाने त्याचा विश्वासघात केला. ते प्रश्न असा निर्माण होतो की यहुदा इस्करियोत येशूचा विश्वासघात करणार होता, तरी येशूने त्याला का निवडले. आता इथे आपल्याला एक ख्रिस्टॉलॉजिकल प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. यहुदा इस्करियोतला आपला शिष्य म्हणून निवडताना येशूला माहीत होते की नाही की यहुदा त्याचा विश्वासघात करणार आहे. या प्रश्नाचे उत्तर हो आणि नाही असे आहे. एक परमेश्वरी व्यक्ती म्हणून येशूला माहीत होती की यहुदा त्याचा विश्वासघात करणार आहे, पण एक मानवी व्यक्ती म्हणून येशूला माहीत नव्हते की यहुदा त्याचा विश्वासघात करणार आहे. इथे आपण येशूच्या मानवी रूपाचा, मानवासोबतच्या त्याच्या संबंधांविषयी बोलत आहोत, ज्यापैकी एक यहुदा इस्करियोत होता. येशूचा विश्वासघात करणे हा यहुदा इस्करियोतचा जाणीवपूर्वक घेतलेला स्वतंत्र निर्णय होता आणि म्हणूनच तो येशूचा विश्वासघात केल्याबद्दल दोषी होता. यहुदाचा हा अपराध रद्द होत नाही, कारण परमेश्वराच्या पित्याच्या परमेश्वरी योजनेत असे ठरलेले होते की यहुदा इस्करियोत येशूचा विश्वासघात करील आणि त्याला वधसमोर खेळण्यासाठी येशूच्या शत्रूंच्या हवाली करील. तरीही त्याचा अपराध रद्द होत नाही, कारण त्याने
यहूदा इस्करियोतने हा निर्णय जाणीवपूर्वक आणि स्वतंत्रपणे घेतलेला होता. आपण आपल्या जीवनात येशूचा कधीही विश्वासघात करू नये आणि इतरांनाही शिकवावे की त्यांनीही त्यांच्या जीवनात येशूचा विश्वासघात करू नये. येशूने या 12 शिष्यांना पुढील सूचना देऊन पाठवली. परराष्ट्रीयांमध्ये जाऊ नका किंवा शोमरोनी लोकांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका. त्याऐवजी इस्रायलाच्या हरवलेल्या मेंढरांकडे जा. जाताना संदेश घोषित करा, स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. आजारी लोकांना बरे करा, मेलेल्यांना जिवंत करा, कुष्ठरोग्यांना शुद्ध करा, भुते काढा. तुम्हाला फुकट मिळाले आहे, फुकट द्या. येशूने आपल्या 12 शिष्यांना बोलावली आणि त्यांना अशुद्ध आत्मे काढण्याचा व प्रत्येक रोग व आजार बरा करण्याचा अधिकार दिला. मत्ते 10:5-8. परराष्ट्रीयामध्ये जाऊ नका किंवा शोमरोनी लोकांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका. त्याऐवजी इस्रायलच्या हरवलेल्या मेंढरांकडे जा. मत्ते 10:5-6. येशू आपल्या शिष्यांना शोमरोनी लोकांच्या कोणत्याही नगरात प्रवेश न करण्यास सांगतो, कारण त्यावेळी शोमरोनी लोक परमेश्वराच्या राज्याविषयीचा येशूचा संदेश स्वीकारण्यास तयार नव्हते. कदाचित नंतर जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा त्याचे शिष्य त्यांना परमेश्वराचे वचन सांगण्याचा विचार करू शकतील. परंतु त्या टप्प्यावर येशूची इच्छा होती की त्याच्या शिष्यांनी इस्रायलाच्या हरवलेल्या मेंढरांवर लक्ष केंद्रित करावे, त्यांना विश्वासात बळकट करावे, जेणेकरून ते येशूचा संदेश आचरणात आणू शकतील आणि हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वतःला तयार करू शकतील. जे आपल्याकडे नाही ते आपण इतरांना देऊ शकत नाही. म्हणून येशूची इच्छा आहे की त्याच्या शिष्यांनी इस्रायली लोकांना सर्वप्रथम त्यांच्या विश्वासात आणि येशूच्या शिकवणीचे पालन करण्याच्या निश्चयात बळकट करावे. आपल्यालाही विश्वासात आणि येशूच्या शिकवणीचे पालन करण्याच्या निश्चयात स्वतःला बळकट करण्याची आणि इतरांनाही तेच शिकवण्याची गरज आहे. तुम्ही जाताना संदेश घोषित करा, स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. मत्ते 10:7. येशूची इच्छा होती की त्याच्या शिष्यांनी स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे हा संदेश घोषित करावा. येथे स्वर्गाचे राज्य म्हणजे परमेश्वराचे राज्य होईल. आपणही लोकांना स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे हा संदेश घोषित केला पाहिजे आणि त्याच्या संपर्कात येणाऱ्या लोकांना तोच संदेश घोषित करण्यास त्यांना सांगितले पाहिजे. आजारी लोकांना बरे करा, मेलेल्यांना जिवंत करा, कुष्ठरोग्यांना शुद्ध करा, भुते काढा. मत्ते 10:8. येशू आपल्या शिष्यांना आजारी लोकांना बरे करण्यास, मेलेल्यांना जिवंत करण्यास, कुष्ठरोग्यांना शुद्ध करण्यास, भूते काढण्यास सांगतो. आजारी लोकांना बरे करणे, कुष्ठरोग्यांना शुद्ध करणे, भूते काढणे या येशूच्या शिष्यांना दिलेल्या आज्ञेबद्दल आपण आधीच चर्चा केली आहे. आता आपण मेलेल्यांना जिवंत करण्याच्या येशूने दिलेल्या आज्ञेबद्दल चर्चा करणार आहोत. ही एक नवीन आणि विलक्षण गोष्ट आहे. येशू आपल्या शिष्यांना मृतांनाही जिवंत करण्याचा अधिकार देत आहे. येशूने मेलेल्यांना जिवंत करा हे शब्द उच्चारण्यापूर्वी एखादी व्यक्ती मृतांना जिवंत करू शकते असे कोणीही कधीही ऐकले नव्हते. येशूने लाजरसला मृतातून उठवल्याप्रमाणे मृतांना जिवंत करणे हे मानवजातीतील कुठल्याही व्यक्तीला खरोखर शक्य आहे का? होय, शिष्यांना मेलेल्यांना जिवंत करणे शक्य आहे. पण येशूने म्हटले आहे, मी तुम्हाला खरोखर सांगतो, जो माझ्यावर विश्वास ठेवतो, मी जी कामे करतो ती तोही करील आणि मी पित्याकडे जात असल्यामुळे तो याहून मोठी कामे करील. योहान 14:12. आणि येशूने सांगितल्याप्रमाणे तसे घडलेही. उदाहरणार्थ, पेत्राने प्रार्थनेद्वारे तबिथा डोरकास हिला मृतातून उठवले आणि परमेश्वराचे सामर्थ्य दाखवून सुरुवातीच्या ख्रिस्ती संदेशाला पुष्टी दिली. प्रेषितांची कृत्ये 9:36-37. परंतु हे कार्य साध्य करण्यासाठी आपल्याला येशूवर मोठा विश्वास ठेवणे आवश्यक आहे. आपल्यामध्ये मेलेल्यांना जिवंत करू शकेल असा मोठा विश्वास आहे का? आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया की तो आपल्याला असा विश्वास ठेवण्याची कृपा देव. आपण परमेश्वराकडे अशा विश्वासासाठी प्रार्थना करून इतरांनाही असा मोठा विश्वास ठेवायला शिकवले पाहिजे. ते त्यांच्या बदल्यात इतरांनाही असेच करायला शिकवू शकतात. तुम्हाला फुकट मिळाले आहे, फुकट द्या. मत्ते 10:8b. ही गोष्ट लोकांना पचायला खूप कठीण आहे. लोकांना सहसा इतरांकडून फुकट काही घ्यायला आवडते. पण इतरांकडून काही फुकट मिळाले असले तरीही ते इतरांना काही फुकट द्यायला तयार नसतात. याचे कारण असे की मनुष्य स्वभावाने स्वार्थी असतो आणि तो इतरांच्या सुखाचा व कल्याणाचा विचार क्वचितच करतो.
पण ती येशूची इच्छा अशी आहे की आपण आपल्या मानवी स्वभावाच्या पलीकडे जाऊन असे काहीतरी करावे जे मनुष्य म्हणून आपल्या क्षमतेच्या पलीकडचे आहे. आपल्याला जे विनामूल्य मिळाले आहे ते मुक्तपणे देण्यासाठी आपल्याला आपल्या मानवी स्वभावाच्या पलीकडे जाण्याची कृपा परमेश्वराकडे मागण्याची गरज आहे. आपणही इतरांनाही असेच करायला शिकवले पाहिजे आणि तेही पुढे इतरांना असेच करायला शिकवू शकतील. प्रिय मित्रांनो, माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माझे विचार प्रेमाने ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमच्या प्रतिक्रिया व सूचना मला जरूर कळवा. कृपया 7030447934 या व्हॉट्सअप क्रमांकावर मला लिहा किंवा कॉल करा. माझ्या व्हॉट्सअप चॅनल पॅट्रिक रिफ्लेक्शन्सवर बायबलवरील चिंतन, मानसोध्यात्मिक विषयांवरील व्हिडिओ, विचारलेख आणि निवडक प्रेरणादायी सामग्री उपलब्ध आहे. कृपया माझ्या चॅनलला फॉलो करा. माझे यूट्यूब चॅनल फादर डॉक्टर पॅट्रिक डिसूजाला भेट द्या व सबस्क्राईब करा. तसेच https://wordofemotions.in या वेबसाईटवरून ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सनहूड हे माझे पुस्तक ईबुक आणि ऑडिओ बुक या स्वरूपात मोफत डाउनलोड करू शकता. माझे व्हिडिओ चिंतन फेसबुकवरही उपलब्ध आहेत. कृपया ही माहिती तुमच्या मित्रांशी शेअर करा. वैयक्तिक मार्गदर्शनासाठी किंवा कॅथलिक असल्यास कन्फेशनसाठी माझ्याशी संपर्क साधू शकता. परमेश्वर तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना आरोग्य, आनंद व आशीर्वाद देवो. त्याचप्रमाणे तुमची सर्व स्वप्ने, इच्छा व आकांक्षा त्याच्या इच्छेप्रमाणे पूर्ण करो. आमेन.